हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आशा करते की तुम्ही सर्वजण आनंदात असाल. मी पण आनंदी आहे आणि दिवाळी एन्जॉय केलेली असेल. फटाके वगैरे सुरसुरी वगैरे फोडलेले असेल. तुम्ही पण माझा दिवाळीचा व्हिडिओ बघितला असेल. मी पण दिवाळी एन्जॉय केली. तर आता तुमच्या मुलांपुढे, तुमच्या किंवा माझ्या मुलांपुढे प्रश्न पडला असेल आता काय, कारण आता उद्यापासून शाळा सुरू होणार आहे. शाळा सुरू झाली म्हटलं की त्यांना कंटाळाच येतो शाळेमध्ये जायचा. मुलांच्या सुट्ट्या संपल्या की आपल्या पण सुट्ट्या संपल्या, कारण आता उद्यापासून त्यांची शाळा चालू होते. तर आपल्याला सकाळी उठून डबा करून देणं आणि तयारी करून देणं, शाळेमध्ये नेऊन घालणं, नेऊन घ्या सुरू झाली म्हटलं की आईला एकच टेन्शन असते की मुलांच्या डब्यावर काय द्यायचं बा. तर मला पण हा प्रश्न पडला की उद्या डब्यावर काय द्यायचं. पण माझ्या मुलीला साबुदाण्याची उसळ खूप आवडते, तर मी तिला उद्या सरप्राईज देणार आहे, डब्यामध्ये साबुदाण्याची उसळ. त्रिशूला डब्यावर न्यायला साबुदाणा पाणी टाकलं मी, याच्यामध्ये मुरू घालून ठेवते. त्रिशू अभ्यास करू राहिली शाळेचा? आता दिवाळीच्या सुट्ट्या खतम झाल्या ना, मग आता अभ्यास करतं का? आता उद्यापासून शाळेत जा लागते. ठीक आहे, जा. मग टिफिन काय बनवून देशील? उसळ, कालूची भाजी, उसळ बनवून देतो. उसळ ठीक आहे, ठीक आहे. उसळ साबुदाणा मी त्या पाण्यामध्ये टाकला होता, तो आता मुरलेला आहे साबुदाणा. तर मी बनवली मस्त छानपैकी हे उसळ. मिरच्या मी थोड्या टाकलेल्या आहे, पण कसं त्रिशूला हे मिरच्या पाहिजे नाही, तिला काढून ठेवावं लागते. चला मग बॉटल भरून ठेवते मी शाळेसाठी तिला, आणि उसळ डब्यामध्ये पॅक करते. आणि हे जे मिरच्या आपल्या हिरव्या मिरच्या ते काढून टाकावं लागते, कारण तिकून उसळमध्ये कसं हिरव्या मिरच्या, संबार, आलू उकळून टाकला ना तिला आवडत नाही, ते काढून टाकावं लागते. तिशी चालली आता शाळेमध्ये. तिशी बाय बाय. जाय तिशी, बाय बाय. हो हो. तशी शाळेत गेल्यावर मी पटापट कामं उरकवले आणि आंघोळ केली. आता मी करते स्वयंपाकाची तयारी. मला तर मम्मीने का आता मस्त मी छानपैकी कढी बनवलेली आहे. तशी शाळेत गेल्यावर मी पटापट कामं उरकवले आणि आंघोळ केली आणि आता मी करते स्वयंपाकाची तयारी. चला आज म्हटलं मस्त कढी आणि भाकरी करावं मस्त. ते कसं आमच्या घरचं कणिक संपलेली आहे, त्याच्यामुळं मी आज कढी आणि भाकरच करणार आहे. तर कढी झालेली आहे माझी. तर आता खूप उशीर झाला आहे का, मला मुलीला शाळेतून आणावं लागते. मुलीला शाळेतून आणल्याच्या नंतरच मग मी भाकरी करते. हे बा माझी त्रिशू शाळेतून आली. आई म्हण, आली म्हणा शाळेतून आलो. चाललो आता घरी आम्ही पायी पायी. घरी आल्यावर मग मी भाकरी वगैरे टाकल्या आणि मग नंतर त्रिशू आणि आम्ही मस्त जेवण केलं. आणि कसा वाटलं मग तुम्हाला हा व्हिडिओ? माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. बाय बाय.